अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनच्या दौऱ्यावर गेले. तब्बल 9 वर्षांनी ट्रम्प यांनी चीनला भेट दिली. ज्या चीनसोबत अमेरिकेची स्पर्धा आहे, ज्या चीनसोबत ट्रम्प यांनी टॅरिफ वॉर छेडलं, तेच ट्रम्प चीन दौऱ्यावर गेल्यामुळं ट्रम्प चीन समोर झुकल्याचं बोललं गेलं. पण ट्रम्प यांच्या चीन दौऱ्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या दौऱ्यावर ट्रम्प एकटे गेले नव्हते, तर तब्बल 16 बड्या कंपन्यांच्या सीईओंना सोबत घेऊन गेले. यामध्ये टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क, ॲपलचे सीईओ टिम कुक असे जगभरातले उद्योगपती होते. आता यामागचं कारण काय? तर ट्रम्प यांना चीनसोबत व्यापाराच्या मुद्द्यावर चर्चा करायची होती. स्वतः ट्रम्प यांनी हे स्पष्ट केलं होतं की ते शी जिनपिंग यांना विनंती करतील की चीननं आपली दारं अमेरिकन कंपन्यांसाठी खुली करावीत. चीनच्या सरकारकडून अमेरिकन कंपन्यांना चीनमध्ये व्यापार करण्यासाठी अनुकूल वातावरण मिळावं, हा प्रयत्न डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. त्यामुळंच ते या 16 कंपन्यांच्या सीईओंना घेऊन चीन दौऱ्यावर गेले होते. आता ट्रम्प चीनसोबत आपला व्यापार वाढवण्यासाठी प्रयत्न करतायत, हा आपल्याला फक्त अमेरिकेपुरता घेतलेला निर्णय वाटू शकतो, पण ह्याचा भारतावर सुद्धा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते. आता त्यामागची कारणं काय? 16 कंपन्यांच्या सीईओंचा चीन दौरा भारतासाठी कसा धोकादायक आहे, तेच समजून घेऊया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. अमेरिकेतल्या टेस्ला, ॲपल, एनव्हिडिया, मेटा, व्हिसा, मास्टरकार्ड, बोईंग, ब्लॅकरॉक, ब्लॅकस्टोन, कॉलकॉम यांसारख्या महत्त्वाच्या कंपन्यांसोबतच 16 महत्त्वाच्या कंपन्यांच्या सीईओंची चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत जिनपिंग यांनी चीनचे दरवाजे अमेरिकेतील उद्योगपतींसाठी कायमच उघडे असतील असं सांगितलं. एआय, सेमीकंडक्टर, ईव्हीज, फायनान्स यांसारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर जिनपिंग यांनी भर दिल्याचं सांगितलं जात आहे. अमेरिका चीनमधला व्यापार तणाव कमी करून व्यावसायिक स्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न चीनकडून करण्यात येतोय. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्यामुळं ही भारतासाठी धोक्याची घंटा मानली जाते. आता ह्याचा भारतावर कसा परिणाम होऊ शकतो ते बघूयात. सगळ्यात महत्त्वाचा परिणाम म्हणजे चायना प्लस वन ह्या स्ट्रॅटेजीला धक्का. चायना प्लस वन ही जगभरातील व्यापारी कंपन्यांनी तयार केलेली स्ट्रॅटेजी आहे. 1990 ते 2015 या काळात चीनमध्ये स्वस्तात होणारी कर्मचाऱ्यांची उपलब्धता, मोठं इन्फ्रास्ट्रक्चर, मोठ्या प्रमाणावर असलेली मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टम ह्यामुळं जगभरातल्या जवळपास सगळ्याच मोठ्या कंपन्यांनी चीनमध्ये आपली मॅन्युफॅक्चरिंग हब्स तयार केली. चीनमध्ये उत्पादनासाठी होणारा खर्च कमी असल्यामुळं कंपन्यांना मोठा नफा होत होता. पण उत्पादनासाठी चीनवर असलेली ही ओव्हर डिपेंडन्सी धोक्याची असल्याचं ह्या कंपन्यांच्या कालांतरानं लक्षात आलं. 2018 मध्ये अमेरिका चीन टॅरिफ वॉरमध्ये ट्रम्प यांनी चीनमधून येणाऱ्या मालावर मोठ्या प्रमाणावर टॅरिफ लावले. त्यामुळं चीनमधून माल आणणं अमेरिकेतल्या कंपन्यांना कठीण जाऊ लागलं. कोविडच्या एका व्हायरसमुळं चीनमध्ये सगळं काही ठप्प झालं. त्याचा सुद्धा या कंपन्यांना फटका बसला. चीन अमेरिकेतल्या वाढत्या राजकीय तणावामुळं ह्या कंपन्या चीनला पर्याय शोधायला लागल्या. ह्यातूनच चायना प्लस वन ही संकल्पना तयार झाली. आता याच प्लस वन मध्ये भारत, व्हिएतनाम, मेक्सिको, इंडोनेशिया अशा देशांमध्ये या कंपन्यांनी आपलं उत्पादन सुरू केलं. आता भारताला यात फायदा कसा झाला? तर भारताने मेक इन इंडिया धोरण लागू केल्यानंतर बाहेरच्या कंपन्या भारतात उत्पादन करण्यासाठी पुढे आल्या. आता उदाहरण घ्यायचं झालं तर ॲपलचंच घेऊयात. ॲपल कंपनी कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरर्सच्या माध्यमातून आपली इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस तयार करते. तर या कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरर्सनी भारतात ॲपलचे फोन असेंबल करणं, त्याचे पार्ट्स तयार करायला सुरुवात केली. फॉक्सकॉन, पेगाट्रॉन, टाटा इलेक्ट्रॉनिक्स या कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरर्स कंपन्यांकडून तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा इथे आयफोन असेंब्लीला सुरुवात झाली. भारतात आयफोनच्या असेंब्लिंगचे प्रमाण प्रचंड वेगानं वाढलं असून जगातील दर 4 पैकी 1 आयफोन आता भारतात असेंबल होत असल्याचं सांगितलं जातं. आधी भारतात आयफोनचे फक्त जुने किंवा बेस मॉडेल असेंबल केले जायचे, पण आता अगदी लेटेस्ट आयफोन मॉडेल सुद्धा भारतातच असेंबल होतात. ॲपल, सॅमसंग आणि फॉक्सकॉन यांसारख्या कंपन्यांनी भारतात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करून इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसचे पार्ट्स बनवायला सुरुवात केली. ह्यामुळे भारतात मोठ्या प्रमाणावर रोजगार वाढला, भारताची निर्यात वाढली. भारताकडे सुद्धा मोठं इन्फ्रास्ट्रक्चर, कुशल कामगार आणि बंदरांमुळे सहज होणारी निर्यात यामुळे भारत एक मोठा मॅन्युफॅक्चरिंग हब झाला. आज भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात मोठा मोबाईल उत्पादक देश बनलाय. पण आता ॲपलसाठी चीनची बाजारपेठ पुन्हा एकदा खुली झाली तर भारतातलं ॲपलचं प्रोडक्शन मंदावू शकतं. याचा भारताला मोठा फटका बसू शकतो. चीनमध्ये इलेक्ट्रॉनिक्स चिप्स आणि इतर वस्तू सहज उपलब्ध होत असल्यामुळं या कंपन्या पुन्हा एकदा तिथे आपलं प्रोडक्शन वाढवू शकतात. तसंच आता चीन या कंपन्यांना सुलभ व्यापाराची हमी देत असल्यामुळं
या कंपन्यांना त्यावर विश्वास ठेवणं सोपं जाऊ शकतं. यामुळेच भारतातलं या कंपन्यांचं प्रोडक्शन कमी होऊन त्याचा भारताच्या रोजगारावर आणि निर्यातीवर मोठा परिणाम होऊ शकतो. आता चीन आणि अमेरिकेतल्या या कंपन्यांमध्ये डील झाली तर त्याचा भारतावर होणारा दुसरा परिणाम म्हणजे भारतातली गुंतवणूक मंदावणं. भारतामध्ये गेल्या काही वर्षात आलेल्या परकीय गुंतवणुकीत इलेक्ट्रॉनिक्स, स्मार्टफोन्स, ईव्ही सप्लाय चेन आणि टेक मॅन्युफॅक्चरिंग यांचा मोठा वाटा आहे. यामागे China+1 हा महत्त्वाचा फॅक्टर होता. भारतात 2024-25 मध्ये एकूण तब्बल 70 ते 75 अब्ज डॉलरच्या आसपास FDI द्वारे गुंतवणूक झाल्याचे अंदाज काही सरकारी आकडे सांगतात, ज्यात सर्व्हिसेस, मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रॉनिक्स, रिन्युएबल एनर्जी आणि डिजिटल सेक्टरचा मोठा वाटा आहे. पण जर शी जिनपिंग आणि अमेरिकन कंपन्यांमधील चर्चेनंतर चीन पुन्हा अमेरिकन उद्योगांसाठी अधिक आकर्षक ठरला तर भारतातील गुंतवणुकीचा वेग कमी होऊ शकतो. कंपन्या कायमच गुंतवणुकीसाठी वेगवेगळे पर्याय शोधत असतात. जर चीन आता या कंपन्यांना कर सवलतीची हमी देत असेल, ईज ऑफ डुईंग बिझनेस आणि इतर बाबतीत सूट देत असेल तर साहजिकच या कंपन्या इथे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतील. यामुळे त्यांचे भारतातले प्लॅन्ट्स लगेचच बंद पडतील असं नाही, पण यामुळे भविष्यात या कंपन्यांकडून होणारी गुंतवणूक मंदावेल. भारत सगळ्यात मोठं ईव्ही हब होण्यासाठी प्रयत्न करतोय. हे प्लॅन्ट चीनमध्ये तयार होतील. FDIचा दर मंदावला तर साहजिकच भारताचा परकीय चलनसाठा कमी होणार. जे परकीय चलन वाढवण्यासाठी भारत प्रयत्न करतोय त्याच्यावरच विपरीत परिणाम होऊ शकतो. या डीलचा भारतावर होणारा तिसरा परिणाम म्हणजे टेक पॉवर हाऊस होण्याच्या उद्दिष्टाला धक्का. भारताला आता फक्त IT सर्व्हिसेस पुरवणारा देश राहायचा नाहीये, तर भारताला आता एक टेक पॉवर हाऊस म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची आहे. त्यासाठी भारत प्रयत्न करतोय. भारताचा सगळ्यात मोठा फोकस सेमीकंडक्टर इकोसिस्टमवर आहे. चिप मॅन्युफॅक्चरिंग, पॅकेजिंग, टेस्टिंग आणि इलेक्ट्रॉनिक सप्लाय चेन भारतात तयार करणं हे भारताचं उद्दिष्ट आहे. यासाठी भारताने हजारो कोटींची गुंतवणूक केली आहे. त्याचबरोबर PLI म्हणजेच प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह या स्कीम्सद्वारे कंपन्यांना भारतात प्लांट उभारण्यासाठी आर्थिक प्रोत्साहन दिलं जात आहे. AI सेक्टरमध्ये सुद्धा भारत मोठी तयारी करतोय. इंडिया AI मिशन अंतर्गत सरकार AI इन्फ्रास्ट्रक्चर, GPUs आणि भारतीय AI मॉडेल्सवर भर देतोय. 2025च्या बजेटमध्ये इंडिया AI मिशनसाठी पुढील 5 वर्षात 10,371 कोटींची तरतूद भारतानं केली आहे. पण चीनने अमेरिकन कंपन्यांना आपली दारं खुली केली तर याचा सगळ्यात मोठा फटका भारताच्या सेमीकंडक्टर आणि AI ॲम्बिशन्सला बसू शकतो. कारण चिप मॅन्युफॅक्चरिंगसाठी फक्त देशात प्लांट असणं पुरेसं नसतं. त्यासाठी सप्लायर्स, स्किल्ड मॅनपॉवर आणि प्रगत इकोसिस्टम लागते. या बाबतीत चीन अजूनही भारतापेक्षा खूप पुढे आहे. त्यामुळे मोठ्या टेक कंपन्यांनी ॲडव्हान्स चिप, AI हार्डवेअर आणि इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग चीनमध्येच ठेवण्याचा निर्णय घेतला तर भारत फक्त असेंब्ली हब म्हणूनच राहू शकतो. पण भविष्यात टेक पॉवर हाऊस होण्याचा भारताचा वेग कमी होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. ह्यामुळेच ट्रम्प यांच्यासोबत 16 अमेरिकन कंपन्यांच्या CEOंनी चीनला भेट देणं हे भारतासाठी धोका असल्याचं म्हटलं जात आहे. या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं? अमेरिका चायनामध्ये जर ही ट्रेड डील झाली तर त्याचा भारताला कसा फटका बसू शकतो? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.